पालघर जिल्ह्यात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे। जवळपास 3000 लोकवस्ती असलेल्या बोईसर ईस्ट मधील टाटा हाऊसिंग सोसायटी या परिसराला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे। तळमजल्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। तर रस्त्यावर पाणी साचल्याने अनेकांना कामावर येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। सकाळी समुद्राला भरतीची वेळ असल्याने पाण्याचा जलद निचरा होण्यास अडचण निर्माण झाली होती। तलावाचं स्वरूप आलेलं आहे सगळं टाटा हाऊसिंग मध्ये। माणसं खूप कंटाळले आहेत। आता लाईट जाण्याची पण शक्यता होऊ शकते। इकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे आणि आमचे मिस्टर माझे म्हणजे सगळे रात्री नाईटला गेल्यामुळे सगळे बेटेगावला अडकलेले आहेत। अक्षरशः एवढं पाणी भरलेलं आहे। खूपच इथे पाण्याचा म्हणजे त्रास होतोय आणि लाईटसुद्धा आता लाईटीचं पण काही सांगता येत नाही, लाईट पण जाऊ शकते। दरवर्षी हे पाणी असं भरतंच, म्हणजे इकडचे नाले वगैरे सगळे जास्त करून त्याची साईज मोठी होती ती कमी करून टाकली। म्हणजे कोणी केली, बिल्डर्सनी केली आहे गावाने ते नाही माहीत, पण इकडे पाणी जायचा रस्ताच नाही ठेवला आहे म्हणून दरवर्षी ही सोसायटी पहिला भरते। कारण ही सोसायटी खूप आधी बनली आहे आणि ग्राउंड फ्लोअरला पण पाणी लागतं, त्याच्यामुळे थोड्या वर्षांनी या बिल्डिंगची खालची सॉईल पण लूज होईल पाण्याच्या प्रॉब्लेममुळे। वरतून खूप साऱ्या गाड्या पण पाण्यात डुबतात, तेही एक नुकसान आहे। मग आता कोणीतरी म्हणजे गव्हर्नमेंटनी वगैरे हे सॉल्व्ह करायला पाहिजे इश्यू, कारण आम्हाला हा दरवर्षी सहन करायला लागतो। कारण पहिला आम्ही कॉलेजला जायचो तर या पाण्यामुळे आम्हाला कॉलेजला एक्झाम्सला जायला भेटायचं नाही। माझी 2दा एक्झाम चुकली आहे, बट आता कसं नाही आहे कॉलेज तरी पण हे जो इश्यू बाकीच्या जॉबला त्यांना होतोच आहे, मग हे लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे। 3-4 वर्ष झाले असंच चालू आहे। पाऊस आला की पूर्ण भरलेला असतो, कमरेपर्यंत भरलेला असेल तेव्हा काय माणसांना जाण्या येण्याची सोय नाही, काय नाही, हालत खराब होऊन जाते। कुठून आले तुम्ही आणि कुठे चालले? आता ह्या कोपऱ्यापासून आलो टाटा कॉलनीच्या तिथून पूर्ण चालत कमी 15 मिनटं झाले चालत आता तिथे चाललो कामावर। किती पाणी भरलेलं आहे? कमरेच्या वरतीच आहे।